Co-powered by Techno. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्यावरती मराठा आंदोलकांनी आरोप केलेला आहे की लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलं होतं आणि त्यानंतर लक्ष्मण हाके यांना कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी आता कोंढवा पोलीस स्टेशनहून लक्ष्मण हाके यांना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी ससून रुग्णालयात आणलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची आता वैद्यकीय चाचणी केली जाणार आणि वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांचा नेमका रिपोर्ट काय येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी त्यांची वैद्यकीय चाचणी ही सुरू झालेली आहे आणि ज्या पद्धतीने पुण्यातल्याच कोंढवा परिसरामध्ये 7:30 वाजताच्या सुमारास गोकुळनगरमध्ये या सगळ्या मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना त्या ठिकाणी खरं तर जाब विचारण्यासाठी पोहोचले होते आणि लक्ष्मण हाके हे मद्यप्राशन केलं होतं अशा पद्धतीचा आरोप या मराठा आंदोलकांकडून केला गेला आणि त्यानंतर लक्ष्मण हाके यांना कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा मराठा आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला होता. त्या ठिकाणी सुद्धा जोरदार अशी घोषणाबाजी करण्यात आली होती आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो ससून रुग्णालयात सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा मराठा आंदोलक हे जमा झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो आता वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आलेली आहे आणि नेमकं काय रिपोर्ट येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांकडून जो काही आरोप लावण्यात आलेला आहे की लक्ष्मण हाके यांनी शिवीगाळ केलेली आहे, त्यासोबतच मद्यप्राशन केलेलं आहे, मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आरोप या सगळ्या आंदोलकांकडून केला जातोय आणि त्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी केली जावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांची होती आणि आपण पाहू शकतो आता त्यासाठीच पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना या ससून रुग्णालयात आणलेलं आहे आणि आता या सगळ्या संदर्भात दोन्ही बाजूकडनं तक्रारी दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि तक्रारी दाखल करून घेतल्यानंतर कदाचित गुन्हे सुद्धा दाखल केले जातील आणि आता या ठिकाणी वैद्यकीय चाचणीनंतर नेमकं काय प्रकार किंवा लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलं होतं का हे सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. मात्र या सगळ्या आरोपांच्या संदर्भात लक्ष्मण हाके यांनी इन्कार केलेला आहे, मी मद्यप्राशन केलेले नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे हाकेंकडून देण्यात आलेलं आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणानंतर रिपोर्ट काय येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.